नमस्कार, मैं अनिल नौटियाल अपने चैनल के माध्यम से लगातार भवानी ओवरसीज एलएलपी कंपनी के घोटाले की खबर दिखाते आ रहा हूँ कि कैसे इस कंपनी ने गाड़ियों के डाउन पेमेंट के नाम पर करोड़ों रुपए का घोटाला किया। साथ ही क्रिप्टो करेंसी कम समय में पैसा 2 गुना 3 गुना करना, ये दूसरा घोटाला इस कंपनी ने किया। तो इसी विषय को लेकर आज हम एक स्टिंग ऑपरेशन दिखाने वाले हैं, जो कि इस कंपनी के एम्प्लॉय हैं, इस कंपनी के दलाल हैं। वो जनता के पास जाते हैं, कैसे जनता को गुमराह करते हैं, कई स्कीमें लेकर जाते हैं और उनका टारगेट ये होता है कि जनता को कैसे फंसाया जाए। यही कारण है कि मीरा भाईंदर से लेकर पूरे महाराष्ट्र में आज ये घोटाला उजागर हुआ है। तो देखिए इस स्टिंग ऑपरेशन में किस प्रकार से वो जनता को गुमराह कर रहे हैं। क्या नाम है, दो चार दिन कर रहे थे ना, उन्होंने सबको गाड़ी चढ़ाया, तो मैं बोला यार हमारा भी गाड़ी चढ़ा दो। बोला इस बात से मेरे से मुलाकात हुई। मध्ये आपलं मित्र आहे का मी बोलले ते बीएमसी ना आपली मीरा मीरा ड्रोन मिळतं आपल्या कंपनीत आहेत ना आपलंच आहे सगळं। अरे त्याला मीच लावलंय तिथे ऑफिसमध्ये कामाला। ते इतकं काय पूछले बाकी नाही, मी बोललो की एवढं वर्षानंतर रोहन लावायचं गाडी। मी लावलं रोहनला कामाला, दिवेताला पण मीच लावलं। हां, सगळ्यांना मीच लावलं। बॉस आहे माझ्या गावाला आहे, हो माझ्या ओळखीचं आहे, यांना सगळ्यांना मीच आणतो। त्यांची कंप्लेंट लय आहे पिंजरपाड्यातून, गाड्या लेट देतात, काय काय करतात, काय काय करतात। काय घ्यायचं तुम्हाला? टेम्पो घ्यायची गाडी 175 वाला टेम्पो आहे 1.7 वाला, आणि त्याच्यात 2 प्रोसिजर आहेत। एक तुम्ही तुमच्या नावावर काढू शकता आणि एक लेटर आय डीवर काढू शकता। पेमेंट डाऊन पेमेंट दोन्हीचा सेम आहे, फक्त जेव्हा तुम्ही तुमच्या नावावर पडताना तेव्हा तुम्हाला 2 हप्ते तयार ठेवावे लागतात। एकदा बँकेची प्रोसिजर झाली की तुम्हाला EMI स्टार्ट होतो, आणि परत ह्याचं असेल ना लेटर आय डीचा, हां, तर मग जे तुमचं जेव्हा पेमेंट स्टार्ट होतं ना तेव्हा तुमचं EMI करणं स्टार्ट होतं। 65चा पॅकेज आहे, 23 तुमचा EMI जातो, 42 तुम्हाला आले। आणि मॅडम मी काय होतो, जसं आम्ही आमच्या नावाने घेणार तर त्याला आम्हाला बँकवाले तुमच्याकडे येतात, तुम्हाला TR लायसन, लाईट बिल, आधार कार्ड, पॅन कार्ड। TR लायसन हा आहे का? कार म्हणजे हाच आहे। हां, कारण की पहिला मी ओलामध्ये पण TR हां TR आहे ना। TR हां, ओलामध्ये पहिला मी गाडीसाठी बोललो होतो मी, बरोबर तर माझ्या नावाने लोन होईल ना? होईल ना, लोन तुम्ही होईल घेऊ ना। शकता। बँक फक्त काय माहिती आहे, बँकवाले तुमच्या घरी आले ना की तुम्हाला कंपनीला लावायचं हे नाही सांगायचं, बँक लोन रिजेक्ट करते। तुम्हाला पर्सनल यूजसाठी हवं हे सांगायचं, हां, मी चालवीन असं बोलून टाका। म्हणजे माझ्या पर्सनल यूजसाठी हवं आहे मला, माझ्या कामासाठी मला लागतं। ठीक आहे, ठीक आहे, ती आहे ठीक आहे, ठीक आहे, चालेल। 4 व्हीलर्स आहेत, पण 4 व्हीलर आहे कंपनीचं कसं करणार? म्हणजे कंपनीच्या नावावरती घ्यायचं लेटर आय डीमध्ये तुम्ही सेकंड एनोर येता, फर्स्ट ओनर कंपनी राहते। 5 वर्षांनी तुम्हाला तुमच्या नावावर ट्रान्सफर करून मिळेल, म्हणजे तो तुम्ही करायचा, आम्ही एक लेटर हे करून देणार, तर तुम्ही तुमचं ट्रान्सफर करायचं 5 वर्षानंतर। त्याच्यामध्ये तुमचं मेंटेनन्स वगैरे सगळं कंपनी बघते। तुम्हाला जे पॅकेज आहे त्याच्यातून तुमचं लेटर आय डीवर घेतलं तर EMI कटिंग होऊन येणार, आणि जर तुम्ही तुमच्या नावावर घेताय तर ती अमाऊंट तुम्हाला येणार, आणि मग तुमचं EMI किती बसतं ते तुमच्यावर, म्हणजे बँक लोन जसं देणार त्याच्यावर। आता आपल्याकडे कंटेनर आहेत ना गं, मग कंटेनरचे आहे ना ते 2 लाख रुपये, साधे होते ते संपले 1.7 वाले, त्याचे 175, ते पण आता कमीच राहिले। बरोबर, 10 लागतात, रोजचा बुकिंग चालूच आहेत ना कोणाच्या नावाने। 4 व्हीलर आहेत पण त्याचे पॅकेज जास्त आहे, डाऊन पेमेंट जास्त आहे, गाडी आहे म्हणून पण 2 महिन्याचं एक्स्ट्रा डेज सांगितलेले बरे असतात। बरोबर, काम तुम्हाला जाणार 1.5 महिना आणि 2 महिने झाले, तुम्ही बोलणार हो मॅडम 15 दिवस बरोबर। मला ओळखतात ना सगळे पाड्यातले खालच्या। अरे मॅडम, तुम्हाला सर्व ओळखता, पण तुम्ही मला माहीत नव्हतं का तुम्ही आहे म्हणून। मला वाटलं की काय त्याला पण यतिका, माहिती नव्हतं। नाही नाही, मला असं वाटलं की यतिका म्हणजे मेन तो, आम्हाला सर्वांना हेच माहीत होतं। ठीक आहे ना, आम्हाला तर चांगलं झालं ना आता। सरांनी आम्हाला सांगितलंय पेंटरपड्यातली लोक सांभाळतात, तुम्ही जाऊ नका। मला पहिलं पेंटरपड्यात घेतात, पाय ठेवायचा ना पेंटरपड्यात। कोण कोण बोलले तुम्हाला? आमचे सर म्हणाले
अरे असं काय ना मॅडम जुनी आहे. आमचा बॉस आहे ना, हो ही लोक काय गोंधळ घालतात ते मला माहिती नव्हतं. हो तर मी बोलली म्हणलं भाऊ माझं लग्न झाल्यापासून मी पेंकर पडत हो. राहिली आहे. 28 वर्ष मी पेंकर पडत काढली. बरोबर. तर माझे सगळे ओळखीचे आहेत तर मी पेंकर पडत जाते. मला नाही जायचं नाही पेंकर. ते काय करतात ते करू. मग मी 2-3 त्यांच्या कंपनी आल्या. मी सरांच्या कानावर घातलं असं असं आहे. मला सांगितलं नावा तुम्ही बिंदास उतरा पेंकर पडत. हां की आता इनोवा मी केलेला मी कोल्हापूरला होते. व्हॉट्सअप वरती स्टेटस. मी केला होता प्रतीकचा त्या दिवशी फोन आला त्याच्यानंतर केला होता. ते बोलले की तुझ्याशी बोलणं झालंय म्हणून त्यांचं एकच मॅडम तुम्ही एकच गाडी टाकले त्याच्यात. या 5 आहेत. त्यांचं हा पेमेंट काहीतरी आलं नाही परवा दिवशी 2 टेम्पो टाकले आपण. म्हणाले मॅडम माझं ना पेमेंट आणि- आलं नाही आणि सर्व कंपनीचेच नाव आहे. कंपनीचे नाव आहे. लेटर आयडीवरच काढली मी. मला अजून एक इनोवा काढायची आहे. ही साईलच्या नावावर काढली, एक सानिकाच्या नावावर. जहां एक तरफ इस कंपनी के दो घोटाले एक साथ सामने आ रहे हैं, वहीं इस पूरे प्रकरण में एक बात अहम है कि जितने लोग भी इस कंपनी के जाल में फंसे हैं, उन्हें या तो उनके दोस्तों ने फंसा है या फिर अपने खास करीबियों ने। शायद यही कारण है कि आज भी इस घोटाले में बहुत सारी सच्चाई सामने नहीं आ रही है। हम आप सभी से अपील करते हैं कि अगर आपके साथ भी इस प्रकार का घोटाला हुआ, इस प्रकार का धोखाधड़ी हुआ, आप अपने नज़दीकी पुलिस स्टेशन में जाकर अपनी शिकायत दर्ज करें, जिससे कि आने वाले समय में इस प्रकार की कंपनियों को धोखाधड़ी करने का मौका नहीं मिलेगा। आपका समय के लिए मीरा महेंद्र से मैं अनिल नोटियाल।